मुंबईमधून दररोज 4 ते 5 मुली बेपत्ता होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि यावरनं विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष केलंय। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संदर्भात थेट मुख्यमंत्री फडणवीसांनाच पत्र लिहिलेलं आहे। मुंबईतून दररोज 4 ते 5 मुली बेपत्ता। 10 महिन्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 1187 गुन्हे। कोणत्या गँग कार्यरत आहेत? विरोधकांचा सरकारला सवाल। ठोस कृती करा, राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। मुंबई महानगरातून बेपत्ता होणाऱ्या अल्पवयीन मुलींची धक्कादायक आकडेवारी समोर आल्यानं राज्यभरात खळबळ माजली आहे। प्रत्येक दिवसाला किमान 4 ते 5 अल्पवयीन मुली बेपत्ता होतात। मागच्या 10 महिन्यांची आकडेवारी पाहिली तर ती दर महिन्याला 100हून अधिक आहे। जानेवारी 126, फेब्रुवारी 100, मार्च 131, एप्रिल 100, मे 121, जून 122, जुलै 107, ऑगस्ट 132, सप्टेंबर 127 आणि ऑक्टोबर 136। एकूण 1187 गुन्ह्यांपैकी 1118 गुन्ह्यांची उकल झाली असली तरी ही आकडेवारी काळजात धस्स करणारी आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे। महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे। NCRBच्या आकडेवारीनुसार 2021 ते 2024 या काळात 30% वाढ झाली। लहान मुलं पळवण्याच्या केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात, त्यांच्या कुटुंबियांकडे सुखरूप परत पाठवली जातात। अशा आशयाचं सरकारी उत्तर महाराष्ट्राला नको। अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचत तरी असतील का? मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो त्याचं काय? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजरोसपणे काम कशी करते? यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही। राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्यानं लक्ष घालून काहीतरी ठोस कृती करावी ही अपेक्षा आहे राज ठाकरे। या निमित्तानं लाडक्या बहिणींचा उल्लेख करत संजय राऊतांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय। तर 90% अधिक हरवलेली मुलं सापडतात असं गृह राज्यमंत्र्यांनी सांगितलंय। महिला लाडक्या बहिणींच्या संदर्भात फक्त 1,500 रुपयांवरच तुम्ही महिलांना खुश ठेवताय। महिलांवर अत्याचार होत आहेत, महिला पळवल्या जात आहेत, पलायन केलं जात आहे, मुली पळवल्या जात आहेत, त्याच्यावर कधी फडणवीस आणि नेते बोलत नाही। फक्त लाडकी बहीण आणि 1,500 रुपये हाच त्यांचा अजेंडा आहे। या विषयावर बोला। मुंबईतून मुली का गायब होत आहेत, कोणती टोळी इथे काम करते आहे, त्याच्यावर जरा फडणवीस तोंड उघडा। तरुणी लहान मुलीवर अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहे, त्याचा पत्ता नाही। प्रचंड मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली गायब होत आहेत राज्यात, त्याच्यावर काही या सरकारचं गांभीर्य नाही। अनेक बाबतीमध्ये सरकार महाराष्ट्रात आता 1 नंबरवर पोहोचला आहे। महिलावरील अत्याचारामध्ये 1 नंबरवर पोहोचला आहे, मुली गायब होण्यामध्ये 1 नंबरवर पोहोचला आहे, क्राईम रेट वाढण्यामध्ये महाराष्ट्र 1 नंबरवर गेलेला आहे। विविध कारणाचं काही प्रेम संबंधातून काही मुलं मुली ही घर सोडून जात असतात, अशी विविध कारणं असतात। परंतु 90%पेक्षाही जास्त मुलं मुली आपल्याला सापडतात, पुन्हा सापडतात। परंतु ह्याचा अर्थ असा नाही की 10% मुलांना आम्ही शोधत नाही। तर नक्कीच शेवटी काही अल्पवयीन मुलं आहेत, काही अल्पवयीन मुली आहेत, त्यांना शोधण्याकरता देखील आपली जी टीम्स असतात ते अग्रेसिव्हली काम करत असतात। दुसरीकडे मुलं बेपत्ता होण्याच्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनीही भाष्य केलंय। राज ठाकरेंच्या पत्राची दखल घेतली जाईल असंही ते म्हणाले। बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संदर्भात यापूर्वीही मी आकडेवारी सहित त्याची कारणं दिलेली आहेत। मुली परत किती येतात हे देखील सांगितलेलं आहे आणि साधारणपणे आपला अनुभव आहे की वर्षभरात 90%च्या वर आपण परत आणतो। पुढच्या 1.5 वर्षात अजून उरलेल्या त्या ठिकाणी सापडतात, परत येतात। त्यामुळे या संदर्भात आता त्यांनी नेमकं काय पत्र लिहिलं आहे हे मी वाचलेलं नसल्यामुळे
मी त्याच्यावर उत्तर देऊ शकणार नाही, पण नक्की जर काही त्यांच्या शंका असतील तर त्याला उत्तर देईल. सरकारनं आकडेवारीच्या आधारे उत्तर दिलं असलं तरी या टोळ्या कार्यरतच कशा होतात असा प्रश्न उपस्थित होतोय. प्रेम प्रकरणातूनही अनेक मुली पळून जात असल्याचं या आकडेवारीतून समोर आलंय. यासोबतच मानवी तस्करी, सेक्स रॅकेट, अल्पवयीन मुलींची लग्नासाठी तस्करी यातूनही हे प्रकार वाढताना दिसतायत. मुंबईसह महाराष्ट्रातही अशा घटना वाढताना दिसतायत. यावर तातडीनं पावलं उचलण्याची गरज व्यक्त होते. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.